नाशिकमध्ये भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलाय। नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी हा प्रस्ताव दिला गेलाय। शहराध्यक्ष सुनील केदार यांनी हा प्रस्ताव सोपवला। तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली होती ही नाशिक महापालिकेची निवडणूक। मात्र सत्तेत सन्मानपूर्वक जागा दिल्यास विचार करण्याची दोन्ही पक्षांनी भूमिका दर्शवली आहे। केंद्रात आणि राज्यात आम्ही सोबत आहोत, त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील सोबत राहण्यासाठी प्रस्ताव दिल्याची सुनील केदार यांनी माहिती दिली आहे। त्या ज्या जागांवर जितके उमेदवार निवडून आलेले त्या तुलनेत त्यांना पदे मिळणार आहेत, परंतु जर ते आमच्याबरोबर असले तर निश्चितच विकासाच्या दृष्टीने आणखी एक चांगलं पाऊल पुढे टाकलं जाईल, म्हणून आम्ही आमच्या वतीनं तो प्रस्ताव दिलेला आहे। त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स आहे? त्यांनी काही सन्मानजनक काही जागांवर हे झालं तर आम्ही हे बोलणी करू असं वर्तमानपत्रात मी वाचलंय, परंतु अंतिम निर्णय हा शिवसेनेचा शिंदे साहेब घेतील असंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे तिन्ही पक्षांचे तीन वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू।